येवल्यातील डाग धुतला म्हणून समजा. भुजबळांचा कार्यक्रम लावणार देवेंद्र फडणवीसांना मी वस्तात भेटलो, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल. कोलकाता हायकोर्टाने डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवले. म्हटले 5 दिवस झाले पोलिसांनी काही केले नाही, पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वेड्यांनो, भाऊबीज परत घेतली जात नसते. फडणवीसांनी राणा शिंदेंना सुनावलं. विरोधकांना म्हणाले, नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. तू पैसे घेऊन दाखव, मग दाखवते. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणांना भरला दम. आसारामला 7 दिवसांचा पॅरोल मिळाला. महाराष्ट्राच्या आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेणार. 4 दिवसांपासून जोधपूर एम्स मध्ये दाखल. मुख्यमंत्री साहेब, आता तरी कर्तृत्व दाखवा. शालेय गणवेशावरून रोहित पवारांचा निशाणा. खिल्ली उडवल्याची करून दिली आठवण. अखेरचा सेल्फी सुसाईड नोटसह मित्राला पाठवला. कर्जाला कंटाळून उद्योगपतीने पत्नीसह घेतली गंगेत उडी. सर्व दलितांनी तुमच्यासारखे टोकन चेहरे व्हावे असे वाटते का? वंचित काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर पलटवार. महायुती सरकारच्या पोटात गोळा. पुण्याचे भूसंपादन प्रकरण लाडकी बहीण योजनेच्या बोळावर. सुप्रीम कोर्टाचा योजना थांबवण्याचा इशारा. आमदार रवी राणांना ते वक्तव्य भोवले का? अमरावतीत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीचे आमंत्रण नाही. युतीचे नेते नाराज असल्याची चर्चा. मंत्री गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावले खडे बोल. म्हणाले, वक्तव्य अतिशय चुकीचे. विनोदातही पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करू नका. कुठे आहे एकनाथ शिंदेची सीडी? सीडीच्या नावाने एनसीपी मध्ये प्रवेश. वडिलांच्या नावाने पद मिळवले. चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका. नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार. आधी शाळेत, नंतर खासगी क्लासमध्ये केला अत्याचार. पीडितेच्या आईने घेतली पोलिसांमध्ये धाव. मनोऱ्यावरून तोल जाऊन तरुण गंभीर जखमी. त्यांच्या 2 मित्रांनी रुग्णालयात नेण्याऐवजी खड्ड्यात जिवंत काढले. दोघांना झाली अटक. इतके दिवस शरद पवार शांत का बसलेत? विधानसभेच्या तोंडावर बैठकीचे आव्हान म्हणजेच लबाड घरचे आमंत्रण. लक्ष्मण हाकेंचा निशाणा. बारामतीत विधानसभेला अजित पवार वर्सेस युगेंद्र पवार. पार्थ पवारांचा दावा. म्हणाले, शरद पवारांच्या या निर्णयाने दादांवर कोणताही परिणाम होणार नाही. फिल्म फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी वीरेंद्र चित्रा. 12 सदस्य तथा 5 स्वीकृत सदस्यांची निवड. बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्र पवारांना उभे करणे मोठी चूक होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. मी नाही, जनताच सरकारवर नाराज. लाडकी बहीण योजनेचा पैसा हा जनतेचा. काही आमदारांना वाटतं बापदादांच्या कमाईचा. डांबरीकरणाऐवजी 6,000 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण. मंत्रिमंडळाचा निर्णय. इनामो देवस्थानच्या जमिनी एक वर्ग करण्याचा मार्गही मोकळा. ड्रग प्रकरणात कुरिअर व्यावसायिक पोलिसांच्या जाळ्यात. अटकेतील आरोपींच्या चौकशीत समोर आले होते नाव. सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. पत्नीने केली होती पोटगीची मागणी. गळफास लावून संपवले स्वतःचे जीवन. मवियाचे जागा वाटप मेरिटवर होणार. कोणता पक्ष कुठे लढणार हे नोडल एजन्सी सांगणार. 20 ऑगस्ट रोजी फोडणार प्रचाराचा नारळ. बालाजी कल्याणकरांना मराठा आंदोलकांचा घेरावा. मराठा आंदोलक म्हणाले, वाशिम मध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मुख्यमंत्री शिंदेंचा बच्चू कडू यांना फोन. नाराजी दूर करण्यासाठी भेटीचे आमंत्रण. कडू यांच्या शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग.
काश्मीरात 20 ऑगस्ट पर्यंत निवडणुकीच्या घोषणेची शक्यता. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत 6 टप्प्यात मतदानाची शक्यता. उद्या गृह मंत्रालयासोबत इलेक्शन कमिशनची बैठक. सीतारामन म्हणाल्या, मला करारावर प्रश्न विचारलेले आवडत नाही. मला वाटते ते शून्य असावे, पण अनेक आव्हाने आहेत आणि त्यासाठी निधीची गरज आहे. विनेशला 11 लाख 2 एकर जमीन देण्याची घोषणा. हरियाणाचे युवक म्हणाले, कुस्ती अकादमी उघडा, शोषणमुक्त आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करा. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, जमीन न देणे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन. जमीन नियम तुरुंग अपवाद हे UAPA सारख्या प्रकरणांमध्ये देखील लागू होते. बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय बालक ठार. विनोदा शेती शिवारातील धक्कादायक घटना. सोबत असलेले आजोबा बालबाल बचावले. दोन 2036 मध्ये भारताची लोकसंख्या 152 कोटी होईल. लिंग गुणोत्तर 952 पर्यंत वाढेल. अंदाज 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येत घट. मनोज जरांगे पाटलांना भुजबळांच्या समता परिषदेचा विरोध. नाशकात गाडी रोखली, काळे झेंडेही दाखवले. संविधान धोक्यात येते. लाडकी बहीण योजनेच्या विधानावरून बच्चू कडू यांचा रवी राणा यांच्यावर हल्लाबोल. सुवर्ण पेढीवर दरोडा. 3 चोरटे दागिने घेऊन फरार. नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीतील घटना. मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ. 14 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. रवी राणा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन. लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर केला निषेध. ग्वाल्हेरला 14 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद. या ठिकाणी बांगलादेश विरुद्ध पहिला T20 सामना होणार. कोट्यवधींची रक्कम असण्याची शक्यता. नागपूर सायबर क्राईमचा बनावटी मेल पाठवून खाते गोठवणाऱ्या ठगाबाजांना मुंबईतून केली अटक. चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव कारची ट्रकला धडक. भीषण अपघात. 4 मित्रांचा जागीच मृत्यू. एका जणाची प्रकृती गंभीर. पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांची सरकारकडे मागणी.